सामना आहे, सहकार्य करा. एका बाजूला रोहन आहे तर एका बाजूला जयराज आहे. ज्या जयराजनं विंग्स ऑफ फायरचं नेतृत्व कर्णधाराची भूमिका निभावतोय. चला, आज तोच ओमकार आपल्याला पाहायला मिळणार. या आधीच्या मॅच मध्ये ज्या ओमकारनं साऱ्या प्रेक्षकांना मोहित केलं, एसए टायगर संघाला अंतिम फेरीत नेलंय, आज त्या ओमकार अंतिम फेरीत काय करणार. जर तरचं क्रिकेट असतं, कोणीच क्रिकेटचं भविष्य कधी सांगितलं नव्हतं. या पूर्ण कुणाल मेमोरियल ट्रॉफी साठी कुल बॉईज अँड मॅट्रिक्स ग्रुपचंही विशेष सहकार्य राहिलंय. कुल बॉईजचे राजेश अंकल आणि मोहन अंकल, आपण स्टेजवर यायचंय. कुणाल मेमोरियल ट्रॉफी साठी तुमचं बरंच मोलाचं सहकार्य राहिलंय. आपण नक्कीच या क्रिकेट खेळावर प्रेम करताय. तुमच्यासारखे दिलदार मनाचे राजे आहेत म्हणून तर आज या कामराज मैदानातलं क्रिकेटचा खेळ जिवंत आहे. तुम्हा आम्हा साऱ्यांना भावुक करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हें हमें जीना सिखाता है, वो खेल का नाम है क्रिकेट. चला, सामना सुरू होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे तर रवींद्र सकट उर्फ बाळा. आणि पहिल्या चेंडूवर मानवंदना दिली आणि षटकारानं स्वागत केलंय. या, तुमचं स्वागत आहे कामराज मैदानात. फायनल मॅच चालू आहे. दुसरा मारलेला चेंडू, पुन्हा एकदा षटकार. आणि बघा, या ठिकाणी प्रमुख अतिथींचं आगमन होत आहे. कुल बॉईजचे. नक्कीच सर, असंच क्रिकेट खेळावर प्रेम. जिवंत ठेवल्या जात आहेत. आणि अंतिम फेरीत काय घडतंय, 2 चेंडू 2 षटकार. आणि आनंद सरांचं पारितोषिक आहे 3 षटकाराला 1501 रुपये. या ठिकाणी पहा, गिरीश सर जे पंचांच्या भूमिकेत होते, आज 2 दिवस आपण त्यांना पाहिलं. सर, नक्कीच चांगल्या पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं. आज त्यांचाही सन्मान केला जातोय. कुणाल मेमोरियल ट्रॉफी साठी 2 दिवस तुम्ही अमूल्य वेळ दिला. आपलं नक्कीच या कामराज मैदानात हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेनं मारलेला आज, आणि आनंद सरांचं एक जाते. रोहन सुर्वे नावाचं वादळ घुमतंय या मैदानात. इसके बाद से लोग
ओव्हरची समाप्ती होते आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा विंग्स ऑफ फायर संघाच्या झाल्यात. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. आलेल्या मायबाप क्रीडा रसिकांचं या कुणाल मेमोरियल ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल, कारण तुमच्यासारखे मायबाप क्रीडा रसिक आहेत म्हणूनच आज हा क्रिकेटचा खेळ या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. चला, नवीन गोलंदाज येतोय, आपल्या जादुई फिरकीनी नाचवणारा तोच अर्षद, परंतु समोर फलंदाजीसाठी रोहन सुर्वे. या कामराज मैदानाचा बाहुबली खेळतोय. तीन धाबा. पंचही 2 दिवस आपण त्यांना पाहतोय पंचांच्या भूमिकेत. एक चेंडू 28 धाबा झाल्यात. अंतिम सामना सुरू आहे. करो की मरोची लढाई आहे. समोरच्या दिशेनं मारला होता, परंतु काय झेल टिपलाय रवींद्र सकट उर्फ बाळा, कारण यांनी बरेच वर्ष या क्रिकेट खेळासाठी योगदान दिलंय. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे हा खेळ, जिद्द म्हणजे क्रिकेट, चिकाटी म्हणजे क्रिकेट. लहानपणापासूनच आपल्याला दोन चेंडू झालेत, 28 धाबा झालेत. 4 ओव्हरचा सामना आहे. पुन्हा एकदा उंच मारलेला फटका आणि स्वतः अर्षद यानं झेल घेतलाय. आपल्या जादुई फिरकीवर नाचवतोय, आपला टॅलेंट इथे सिद्ध करतोय. एसए टायगर संघाकडून खेळताना कृष्णा आला तसाच तो परत गेला, तर नवीन फलंदाज येतोय मुत्तुराज, परंतु एका बाजूला रोहन आपली जागा तिथं स्तब्ध ठेवली आहे. तीन चेंडू झालेत. तीन चेंडू झालेत, 28 धावा झालेत. जीवदान मिळतंय मुत्तुराजला. चांगली गोलंदाजी करतोय अर्षद, परंतु खेळाडूंची साथ लागणार, कारण हा क्रिकेटचा खेळच असा आहे. 11 खेळाडूंचं जेव्हा योगदान होतं तेव्हाच संघ विजयी होतो.
पुन्हा एकदा षटकार. मी आलोय आणि मी मन जिंकण्यासाठीच फलंदाजीसाठी आलोय आणि यानंतर गुड्डू सर्वांची मन तर जिंकतोय, परंतु त्यानेही बरेच वर्ष क्रिकेटसाठी या मैदानात वेंगा बॉईजसाठी योगदान दिलंय. आज आनंद सरही क्रिकेटचा आनंद घेत आहेत, कारण त्यांच्याच माध्यमातून त्याची क्रिकेटची जडणघडणीत या मैदानाचा मोलाचा वाटा राहिला आहे. कारण याच कामराज मैदानात बरेच वर्ष त्याचा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. कारण बघा, मी तुम्हाला सांगितलं, त्या आनंद सरांनी सांगितलं आधीच की या बॉलवरही षटकार मिळेल, कारण त्यांना अनुभवाचं क्रिकेट आपण पाहतोय. कारण अनुभवातून बरेच खेळाडू घडत असतात. एक चांगला ऑलराऊंडर म्हणून ओमकारकडे पाहिलं जातं. संघाची दारामदार आज त्याच्यावरतीच आहे. संघ नायकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला पात्र अशी गोलंदाजी करावी लागेल. रोहन सुर्वेचे फॅन्स फॉलोवर जास्त आहेत या मैदानात. आणि ज्याची फलंदाजी पाहण्यासाठीच सारे आहेत. प्रयत्न तर केला होता, परंतु षटकार आलाय. केवळ 4 रनाची औपचारिकता बाकी आहे 50 धावांसाठी. नशिबाची साथ लागते. धावा झाल्यात 49 धावा झाल्यात संघाच्या. त्यात वैयक्तिक रोहनच्या 47 धावा झाल्यात.
या कुणाल मेमोरियल ट्रॉफी मध्ये सर्वात हायेस्ट स्कोर मोहित राठोड या 47 होता, तर आता रोहनही 47 वरतीच खेळतोय. पुन्हा एकदा स्लो वन डिलिव्हरी केली जाते आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. ओव्हरची समाप्ती होते. विंग्स ऑफ फायर संघाची हाफ सेंचुरी 50 धावा पूर्ण होत आहेत. विंग्स ऑफ फायर संघ 50 धावा पूर्ण झाल्यात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रोशन उर्फ रसल आज 4 षटकांचा सामना आहे आणि 4 गोलंदाज संघात आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. हे शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. रोहन सुर्वे याच्या वैयक्तिक 50 धावा होण्यासाठी केवळ 3 रनांची आवश्यकता आहे. एकाच धावेवर संतुष्ट राहावं लागेल. रोहनच्या 50 धावांसाठी आदित्य गुप्ता सरांनी 1000 रुपये पारितोषिक आहे. केवळ 3 धावांची गरज आहे वैयक्तिक 50 धावा पूर्ण करण्यासाठी. तो एक युवा गोलंदाज आहे, आपला टॅलेंट दाखवावं लागेल कारण या मोठ्या स्पर्धेत खेळताना आणि या ठिकाणी काय नशिबाची साथ आहे. 51 धावा वैयक्तिक पूर्ण होत आहेत. रोहन सुर्वे काय मानवंदना दिली. आणि रोहन सुर्वे बाद होतोय, परंतु वैयक्तिक स्वतःची हाफ सेंचुरी कंप्लीट करतोय. विंग्स ऑफ फायरच्या पॅव्हेलियन मध्ये आनंद असणार कारण बरेच वर्ष आज क्रिकेटचा अनुभव त्याने दाखवला आणि त्याच्या फॅन फॉलोअर्सलाही आज संडेचा दिवस क्रिकेटचा आनंद घेण्यात घालवलाय. एकाच धाबेवर संतुष्ट राहावं लागेल. सत्तावन्न धावा झाल्यात. 2 to go. 2 चेंडू शिल्लक आहेत.
हा बोला ना. हाय इथेच. हाय इकडेच आहे. हो इकडे मैदानात आहे जरा. यस करतो. चालू करायचंय, थोडं स्पीडअप करायचंय. विंग्स ऑफ फायर संघाने क्षेत्ररक्षण सजवायचंय. या कुणाल मेमोरियल ट्रॉफीसाठी फार मोलाचं सहकार्य राहिलंय. कूल बॉईज अँड मॅट्रिक्स ग्रुप्स साऱ्यांचं मनापासून कुणाल 11च्या वतीनं आपलं मनापासून स्वागत असेल. कारण तुमचं सहकार्य आहे म्हणूनच आज क्रिकेटच्या खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. असं सहकार्य या क्रिकेट खेळावर राहू द्या. नक्कीच आज कुणालच्या आठवणी त्याच्या मित्रांनी या क्रिकेट खेळाच्या माध्यमातून जिवंत ठेवलेत. असंच मित्रावरचं प्रेम आपण पाहिलं. पहिलंच वर्ष आहे मित्रांनो, तुम्हाला हे सामने 2 दिवस आयोजन केलं तर त्या कुणाल 11 साठी टाळ्या वाजवा. कारण बरीच मेहनत घेतली आहे त्यांनी आणि हे आपल्याला कामराज क्रीडांगणामध्ये जे सामने पाहायला मिळाले, नक्कीच त्यांनाही धन्यवाद देऊया. कारण आज मुंबईमध्ये आपल्या विभागात असं सामने होत आहेत, आपल्यालाही क्रिकेटचा आनंद घेता येतोय. चला सामना चालू करायचा आहे. चला जे खेळाडू लहान मुलं आहेत, कारण हा खेळच असा आहे, लहान थोर साऱ्यांना वेड लावतं. त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. शालेय जीवनापासून आपल्या शाळेच्या बॅग मधील दप्तराचं ओझही बाजूला ठेवायला लावतं. एकदा शाळेची दांडी मारली तरी चालेल, शाळेला आपल्या आईला जरी खोटं बोललं तरी चालेल, परंतु क्रिकेट खेळण्यासाठी जायचं असतं. चला सामना चालू करायचा आहे. 24 चेंडूत 59 धावांचं लक्ष आहे. चला हे लहान खेळाडू आहे, थोडं आता लास्ट मॅच आहे, नंतर तुम्हालाच खेळायचंय. चला फलंदाजीसाठी फलंदाज पाठवायचे एस ए टायगर. चला फलंदाजीसाठी बॉब, तर एका बाजूला गणेश पारकर उर्फ गणी. आज आपल्या नावाचा बोलबाला करावा लागेल, कारण संघासाठी तुम्हीच दोघं तारणहार ठरणार आहात. कोण जिंकणार कोण हरणार साऱ्यांना प्रतीक्षा लागले. या मानाच्या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरणार. तर गोलंदाजीची धुरा फैजू, ज्या फैजूनं आपल्या जादुई फिरकीने नाचवतोय तोच फैजू पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी चेंडू सोपवलाय. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवणार का. चला सामना सुरू होतोय. एका बाजूला लेफ्ट हँड बॉलर आहे, तर फलंदाजही लेफ्ट हँड बॅट्समन गणेश पारकर उर्फ गणी. सामना चालू होतोय. 59 धावांचं लक्ष आहे. आणि पहिल्याच चेंडूवर तू शेर है तो मैं भी सव्वा शेर हूं, मैं भी कामराज मैदान.
चेंडूवर षटकारानं स्वागत केलंय प्रेक्षकांचं. काय गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. एक तेरी तो एक मेरी. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला ना, चला एक चांगल्या दर्जाचे पंच आहेत. 2 दिवस पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव झाली आहे. आणि दांडीगल दांडीगल. काय गोलंदाजी केली आहे. नक्कीच आठवण सर्वांनाच येत असतात, परंतु आज आनंद सर सांगतायत त्यांचं पदार्पणही त्यांच्याच तालमीत घडलेले गोलंदाज आहेत. फैजू आज गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या जादुई फिरकीने नाचवतायत. तर नवीन फलंदाज दाखल होतो. तीन चेंडू झालेत, 7 धावा झाल्यात. काय चेंडू हाताळला जातोय. फैजू आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय, कारण गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन फार महत्वाचं असतं. तुम्ही ज्या चेंडूची गती परिवर्तन काय करतात त्यावर गोलंदाजाचं टॅलेंट ठरत असतं. परंतु माझंही नाव ओमकार आहे. आज दाखवून देतोय षटकारानं. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केली जाते आपल्या फलंदाजीनं. आणि 6 धावेने संघाची वाढती धावसंख्या 13 धावा झाल्यात. 1 टू गो. ऑफ साइडच्या दिशेनं मारलेला हा चेंडू. 2 धावा आणि 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या 15 धावा होत आहेत. आता जिंकण्यासाठी 18 चेंडूत 44 धावांची गरज आहे. करो की मरोची लढाई आहे. जो जीतेगा वही सिकंदर होगा. या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरणार. चला नवीन गोलंदाज येतोय कृष्णा. कृष्णा उर्फ टोपण नाव दिलंय कलर. आता होळीचा सणही येतोय. आपल्या संघाला या कलर मध्ये नाचवणार का. आज चेंडू तर दिलाय हातामध्ये. पाहूया काय होतंय. परंतु समोरही चांगला फलंदाज आहे गणेश पारकर उर्फ गणी. चला घाई करायची. वाईटच्या स्वरूपात
एक चांगल्या दर्जाचे पंच आहेत, कारण क्रिकेट खेळताना तुम्ही शिस्तप्रिय खेळ आहे क्रिकेट. पंच फार महत्वाची भूमिका निभावत असतात. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव जमा होते. फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. 2 धावा कुठल्या गेल्या आणि संघाची वाढती धावसंख्या होते 18 धावा. एक चेंडू झालाय. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव जमा होते. संघाची वाढती धावसंख्या 19 धावा झाल्यात. 17 चेंडू 40 रनांची गरज आहे जिंकण्यासाठी. 17 बॉल 40 रन्स टू विन एसए टायगर संघाला. आणि हा लांब लचक असा मारलेला षटकार, ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. गणेश पारकर उर्फ गणी. कुणाल 11च्या वतीनं त्यांचंही धन्यवाद असतील. एकाच धावेवर संतुष्ट राहावं लागतंय. 26 धावा झाल्यात. 15 चेंडू 33 रनांची गरज आहे. मला जिंकायची आहे ट्रॉफी. प्रत्येक खेळाडूला वाटतंय मला जिंकायची आहे ही ट्रॉफी, कारण ही मानाची ट्रॉफी कोण जिंकणार. काय गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. नक्कीच कृष्णाचंही कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्याचा मारा केला जातोय. आणि थोडं गच्चा क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु रवी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी जे प्रेक्षक बसलेत, कुल्फीवाले मामा थोडं सहकार्य करा. हा शेवटचा क्षण आहे, प्रत्येक खेळाडूसाठी फार महत्वाचा आहे. पंच निर्णय देतील. अपील तर जोरात केली आहे रोहन सुर्वे यांनी. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. चला ओव्हरची समाप्ती होते. चला स्पीडअप करायचंय. 12 चेंडूत 31 रनांची गरज आहे. करो की मरोची लढाई आहे.
सर्वजण बघतायत ही मानाची ट्रॉफी कोणाच्या घरी जाणार. साऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे, कारण संघ मालकही म्हणतायत माझ्याच घरी गेली पाहिजे. परंतु कुणाल 11चं हे आयोजन आवडलं असेल ना, तर साऱ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवा मित्रांनो. आज कामराज मैदानामध्ये एवढं मोठं आयोजन केलं जात आहे. 2 दिवस चालणारा हा क्रिकेटचा थरार साऱ्या महाराष्ट्रात नाही भारताला दिसू द्या आपलं हे कामराज मैदान. कारण नक्कीच स्थानिक खेळाडूंना एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला जातोय आणि त्यामध्ये विशेष सहकार्य राबलंय कूल बॉईज अँड मॅट्रिक्स ग्रुप्स. साऱ्यांचे धन्यवाद असतील कुणाल 11च्या वतीनं. आणि ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आपल्या डेकोरेटरचे अमर डेकोरेटर यांनाही धन्यवाद असतील, कारण साऱ्यांचं या क्रिकेट खेळावर एकोणतीस धावा झाल्या आहेत. 11 चेंडू 30 रनांची आवश्यकता आहे. या ठिकाणी मंचकावर सारेच जण क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांनाही बालपणीचं क्रिकेट आठवत असेल, कारण हा खेळच असा आहे, साऱ्यांना वेड लावतो, तहान भूक सारं काही विसरायला लावतो. त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. उंच मारलेला हा फटका, केवळ एकाच धावेवर संतुष्ट राहावं लागेल. आज प्रशांतजी नाडारही क्रिकेटचा आनंद घेत आहेत, कारण या लाल मातीनंच साऱ्यांना घडवलंय. या लाल मातीची एक जाण असते, आपण याच मातीतून खेळतो. काय गोलंदाजीचा नजारा पेश केलाय मित्रांनो. बघा गणीचं हे वैशिष्ट्य आहे, पंचांनी निर्णय द्यायच्या आधी, यालाही क्रिकेटचं एक देदीप्यमान बघा, पंचांनी निर्णय द्यायच्या आधीच तो बाद आहे त्यालाही माहित आहे. म्हणून हा क्रिकेट खेळ शिस्त सुंदर असा झेल घेतलाय फैजू याने. कारण कुणाल 11 प्रत्येकाचा सन्मान फार महत्वाचा आहे. या क्रिकेट खेळासाठी तुमचं अमूल्य योगदान आहे. अमरदादा आपण तुम्ही मंचकावर यायचंय, कारण साऱ्या क्रिकेट प्रेक्षकांचीही आपल्याला एक विनंती असेल, कारण तुम्ही नेहमीच क्रिकेट खेळावर प्रेम करत आले. तुमचा स्वतःचा एक संघ आहे आज, कारण साऱ्यांना या क्रिकेटनं नवीन फलंदाज दाखल होतोय अर्षद. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे फैजू यांचं. अमरदादा आपण मंचकावर यायचंय, आपला एक सन्मान केला जाणार आहे.
कारण साऱ्यांना माहीत आहे हा क्रिकेटचा खेळ आहे. विंग्स ऑफ फायर संघाच्या पॅव्हेलियन मध्येही आनंदाचं वातावरण आहे. दोन्ही संघांना होप्स आहेत, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. जो जीतेगा वही सिकंदर होगा. अमरदादा घेगडे यांचा सन्मान केला जातोय नारायण अय्यर सरांच्या हस्ते आणि दीपेश जी पण आहेत सारे कुणाल 11चे. त्यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आपण कुणाल मेमोरियल ट्रॉफी मध्ये फार मोलाचं योगदान दिलंय, असंच सहकार्य राहू द्या. आणि आपली 6 चेंडूत 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा. चला स्ट्राइक वर तोच ओमकार साऱ्यांची मन जिंकणार का? जर तरचा प्रश्न आहे. जर ओमकारने षटकार मारले तर संघही विजयी होईल. नक्कीच आनंद सरांकडून जे पारितोषिक आहे ते दिलं जाणार आहे. जर 3 षटकार मारले तर 1501 रुपये तुम्हाला दिले जातील. कारण हे क्रिकेटचं 6 चेंडूत 28 रनांची गरज आहे. 6 बॉल 28 रन्स. तर नवीन युवा गोलंदाज इस्माईल लेफ्ट हँड गोलंदाज आहे. आणि या ठिकाणी धावबाद होतोय. 5-6 वर संकेत गायकवाड कडून 1000 रुपये. 5-6 वर संकेत गायकवाड कडून 1000 रुपये. 5-6. आज त्यांच्या नावाचा दबदबा करतोय विंग्स ऑफ फायर. साऱ्याच खेळाडूंचा प्रत्येकानं सहभाग घेतला. 8 संघांनी या कुणाल मेमोरियल ट्रॉफी मध्ये आपण सहभाग घेतला. सर्वांची मेहनत होती. लीग पद्धतीचे सामने झाले. तर नवीन फलंदाज येतोय दिनू. 4 चेंडूत 28 रनांची गरज आहे. काय गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. इस्माईलचं कौतुक करावं लागेल. आज आपल्याला एवढ्या मोठ्या संघात स्थान का दिलंय त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. इस्माईलची गोलंदाजी. आज विंग्स ऑफ फायर संघ आज हरी पण असणार, कारण बरेच वर्ष त्यांनी संघ बांधून ठेवलाय. काय गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय इस्माईल याच्याकडून. काय विंग्स ऑफ फायर बघा, शाबासकीची थाप दिली जाते, कारण पॅव्हेलियन मध्ये आनंद आहे. सारे जण खुशीत आहेत. आज विंग्स ऑफ फायर 8 संघांनी समावेश केला होता. लीग पद्धतीचे सामने झाले आणि साऱ्यांना काहीतरी शिकायला मिळालं. युवा टॅलेंट आज आपल्या विभागातलं नक्कीच. प्रशांतजी नाडार काहीतरी शब्द सुमनाने स्वागत करत असतात. खेळाडूंना शुभेच्छा देतात, कारण खुशी तर होणार. जर जो विजयी संघ होणार त्यांना खुशी तर आज होणारच आहे. त्यामुळे खुशीचा माहोल तर असणार विंग्स ऑफ फायरच्या पॅव्हेलियन मध्ये.
कारण प्रेक्षक वर्गाला जास्त खुशी असते, त्यांचा चाहते वर्गच तसा आहे. बघा आता स्माइल चालू झाल्यात. बघा काय गोलंदाजी आहे, एक गोलंदाजीचा नजारा पेश केला. शंकरांना या ठिकाणी आलेत, मॅट्रिक्स ग्रुपचे शंकरांना. आपण व्यासपीठावर यायचंय कारण आज नाव कोरलं गेलंय या सेल कॉलनी मैदानात. 11 संघ आपलं